काल रात्रीचा स्टे आपला इथं झाला होता. आता निघालोत आपण घरच्या दिशेने. इथं गाडी वगैरे सगळी तयार झाली, बाबा पण बसलेत. चला आता आपल्याला आहे ना इथून जायचंय. 2 स्टॉप आहेत मध्ये. एक श्री काय आहे, गिरणेश्वर ज्योतिर्लिंग, गिरणेश्वरचे, आणि मग पैठण, मग शेवगाव. इथं मध्ये एक आहे ना मंदिर आहे बरं का, पण ते आठवना मला. बाप्पांना विचारू मध्ये ते निघू. आपल्याला पूर्ण आहे ना आता जायचं 131 किलोमीटर. चला आज घरी, रात्रीपर्यंत घरी जातो मस्त पैकी. आज फक्त आज पाऊस नाही लागला पाहिजे, काल लय हाल केले पावसाने. चला हळूहळू हळूहळू निघू आता घरी. साखर कारखाना चित्रोड येथून सुरू. अरे 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 मराठी वाचायला लागलोय मी. आलो ना भाई महाराष्ट्रात. मराठी बोर्ड शेवटी आपली मराठीच भारी. चला भाऊ, थांबलोय एका हॉटेल मध्ये. आलो महाराष्ट्रात, फायनली महाराष्ट्रात आलो. इथं वडापाव होता, पण तिथं विषय असा आहे की एक पाव आणि एक वडा, त्याची मग ते रसा वडाच घेतला मी डायरेक्ट खायला. आणि 2 चहा घेतलेत बाबाला आणि मला. वा वा वा, मस्त मस्त. आपलं कुठे जायचंय बाबा, मी ते नावच विसरतोय. कोणतं देव? घुष्णेश्वर ना? घुटनेश्वरला जायचंय अजून. घुटनेश्वर, तिथं हनुमानच मंदिर आहे. बद्रीनाथ, चला बद्रीनाथला फिरा. भद्रा मारुती आणि मग पैठण, मग घरी. अजून आहे ना 200 किलोमीटर आहे घरी जाऊस तर. आला रस्सा वडा जरा सुरू नको तुम्हाला. चला मी खातो. मग बाबा चहा मागवलं, बिस्किट मागवायचे मग. बिस्किट त्याला सांगा, ते आला काय त्याला सांगा बिस्किट घेऊन ये म्हणा. चला मी करतो चालू आता. हो काय गाडीला ताण दिलाय आता. उद्या बरं याच्यात ठेवून बाबा. हे सगळं सामान बाहेर काढलं होतं. गाडीचा आहे ना आवाजच चेंज झालाय बघा, किती ऑइल गळलंय. चुकून आहे ना माझ्याकडून थोडं जास्त ऑइल पडलं होतं. कारण की विषयात झाला की आहे ना, आम्ही आलो ना, हे बघा असा आवाज मार राहिली गाडी. ते कळा ना, तिथे पिस्टनचाच आवाज आहे आतून. काम होतं बरं तिचं आधीपासूनच. मी म्हणलो इतका आवाज कस काय मारायला लागली, तर तिथं 1-2 हवा भरणं होतं. ते म्हणलं ऑइल संपला असं, ऑइल टाकून बघा. ऑइल टाकला तरी आवाज जायना, आणि मागून फुल ऑइल गाळायला लागलं. मग आता पप्पाला फोन गेला होता, सगळं ऑइल काढलं, परत तिच्या लेवलचं ऑइल टाकलं, त्यात जास्त झालं होतं ऑइल. आता बघू हळूहळू नेऊ घरी. 200 किलोमीटर जायचं आहे, पण 200साठी ना लय हे करावं लागणार आहे. त्यात आबळ आलंय भाऊ, काय सगळीकडूनच परीक्षा बघू राहील देव आता आपली. चला आता हे टाकू याच्यातून. चला होतं ते झालंच, गाडीला इंजिनच लॉक झालंय. आता लावली गॅरेजवर. इथं तेच काम चालू आहे. एक दुसऱ्या गाडीचं इंजिन लॉक झालं होतं. चालत बाबा मी इथं, पाऊस चालू झाला, बरं झालं गॅरेज भेटलं. एक भैया भेटला होता बाबाला, त्या भैयाने ना तेव्हा लगेच गेला निघून. आमचं नेमकी लय ढकलीत आणली त्याने गाडी. बाबाला मागं बसवलं, गाडी ढकलीत आणली 3-3.5 किलोमीटर. चला आता बघू किती खर्च आहे, काय आहे काय नाही. गेला पण तो काय करतो, ते देवासारखा हरवून देवासारखा गेला. आता ते चान्सच भेटला नाही मला गाडी लावूच, तर तो कधी गेला मलाच कळलं नाही. व्हिडिओ मला त्याला घ्यायचं होतं. खोलली गाडी सगळी. ऑयल है उसमें, अभी डाला मैंने आधे घंटे पहले. नहीं चालू थी तब, फिर बंद हो गई. देखो आप, ऑयल डाला हुआ है मैंने. टॉयलेट बाथरूम खाली आहे फक्त, एवढंच आहे. 300 रुपये इथून भेटू. 1000 रुपये मागवतो आपण. नाही इथं बी भेटती. 750 रुपयाला आहे. हो विचारून त्याला असली एखादी. 9:30 वाजले सकाळचे. बाबांनी आलो इथं आता. तेव्हा इथं इंजिनचं काम चालू आहे. गाडी त्या तिकडं लावली आहे. कशी दिसू राहिली बिना इंजिनची. हा मग संगम ऑटो पार्ट्स अँड गॅरेज. येते बघा मालक तिथं उभा आहेत. गाडी तिथंच आणली होती आपण करायला. आता चालू आहे गाडीचं काम. त्याच्यात हे दादा भेटले, त्यांनी आपले व्हिडिओ बघितले होते. मागच्या पण दादांनी आपले व्हिडिओ बघितले होते, तेच बघू राहिले आता इंस्टाग्रामवर. बाबाला ओळखलं.
बसल्या बसल्या म्हणजे तुला कुठेतरी बघितलेलं आहे म्हणलं असं असं आहे. मग तेव्हा ते हे झाली शेळ्या आणि बकऱ्या. चला भाऊ, आता होतंय गाडीचं काम चालू आहे. गाडी आहे ना चुकी 1-1.5 तासांनी भेटन वर का. आता क्लीन वगैरे करून राहिलेत, पिस्टन वगैरे सगळं चेंज केलंय त्यांनी. आता वाजले किती वाजले? 10:15 झालेत. 11:15 11:30 पर्यंत गाडी भेटन. म्हणजे कालच्याच टायमाला भेटन. 12ला तिला प्रॉब्लेम आला, मग आपल्याला इथून परत देव वगैरे करून पैठण आंघोळ करून मग आपण आहे ना 6 वाजेपर्यंत आय थिंक घरी जाऊ. 6, कारण की गाडी पळवता नाही यायची. आता नवीन काम झालेलं आहे, म्हणजे ती गाडी 50-60च्या स्पीडने आपण हे करू. आता बाबांनी चाललोय नाश्ता करायला. सकाळी केला नव्हता नाश्ता, आता बघू कुठे आहे नाश्त्याचं. इथं जवळपास घेऊ करून नाश्ता. डायरेक्ट पुढे आता काय काय डायरेक्ट पुढे जायचं देवाला ते याला ज्योतिर्लिंगला. झालं इंजिन फिट ऑलमोस्ट. पिस्टन बसलंय. आता आले शेळ्या. मोठ्या शेळ्यात भाव आहे. बापरे बापरे, बोकडच किती आहे? 2 तगडेच्या तगडे बोकडे आहेत ते. गाडीचं इंजिन बसू का? चला चला भाऊ, झाली गाडी नीट फायनली. भैयांनी लय मदत केली आपल्याला. सगळ्यांना एकदा थँक्यू बरं का. चला आता निघतो. बघा संगम ऑटो गॅरेज आहे, सगळ्यात मस्त. लय मदत केली भैयांनी पण. एकदम मस्त इंजिन झालंय आता, एकदम कोरखट नवीन गाडीवानी आवाज येतोय. चला आता निघू हळूहळू. बॅग वगैरे सगळ्या पॅक झाल्यात. चला आता भेटू डायरेक्ट आपण घरी.